लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा जो आपल्या जिल्ह्यात मायामध्ये पहिलाच पुतळा आहे, ते त्याच्या अनावरणासाठी उद्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान असे येणार आहेत सातारामध्ये. या कार्यक्रमासाठी दोन्ही महाराज म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आपले गोरे साहेब व आपल्या साताऱ्यातले सर्व आमदार खासदार सर्वजण उपस्थित राहणार आहेत. तर तसंच आपल्या सर्व कमिटीने जे एवढे दिवस कष्ट घेऊन याच्या मागं पाठपुरावा केला, तसंच त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आज मी सगळं शहरवासियांना व सगळ्यांना निमंत्रण देतो की आपण उद्या ह्या कार्यक्रमाला हजर राहून आपली उपस्थिती दर्शवी. हा कार्यक्रम सकाळी किती वाजता काय? हा कार्यक्रम सकाळी 10-10:30 वाजता आहे. 10:30 वाजता मुख्यमंत्री येतील. त्यानंतर या कार्यक्रमाचं अनावरण करून ते लगेच जाणार आहेत. पुढचं कार्यक्रम त्याचे असल्यामुळं ते नुसतं अनावरण होईल, भाषणं वगैरे काही होणार नाही. अनावरण करून झाल्यानंतर मुख्यमंत्रीसाठी जातील. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार एकनाथजी शिंदे सातारा जिल्ह्यात आहेत. त्यांना समिती सदस्य म्हणून मी शाहूनगर वासियांना आवाहन करतो की उद्याच्या ऐतिहासिक क्षणाला आपण हजर राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करतो आणि सांगतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ते उद्या उपस्थित आहेत, उद्या कार्यक्रमाला येणार आहेत. तसेच इतर मान्यवर जे आहेत, मला वाटतं आमच्या भिसे साहेब आहेत गणेशजी, त्यांच्याही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेही येणार आहेत. आणि जेवढे लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या चळवळीतले, दलित चळवळीतले, पक्ष संघटने जेवढ्यांनी सुचवले आहे तेवढ्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ. उद्या 15 मे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा या सातारा शहरामध्ये अनावरण होत आहे. आम्हा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद होत आहे की आज सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे. आम्ही प्रथमतः सातारा नगरीचे प्रथम अध्यक्ष, प्रथम नागरिक माननीय अमोलजी मोहिते यांचं अभिनंदन करतो. दोन्ही महाराज माननीय छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, त्याचबरोबर माननीय छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंह भोसले महाराज साहेब या दोघांचंही अभिनंदन करतो की त्यांनी नगर परिषदेला बळ दिलं आणि हा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कार्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर या देशावर आपली छाप सोडलेली आहे. अण्णाभाऊ साठे हे फक्त एका जातीचे प्रतिनिधी नाहीत, तर अण्णाभाऊ साठे समग्र बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहेत, बहुजन समाजाचे महापुरुष आहेत. आणि या महापुरुषाचा उद्या या ठिकाणी पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. मी सातारा शहरातल्या संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन करतो की आपण उद्याच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अतिशय प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि हा जो सोहळा आहे ना भूतो न भविष्यती या ठिकाणी घडणार आहे त्याचे साक्षीदार व्हावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुलांचा.